दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आता प्रचाराला वेग आलेला आहे। आपण पाहत आहात की दर्यापुरात विविध पक्षांच्या वतीने दररोज आता प्रचार हा सुरू झालेला आहे। आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष ज्योत्स्नाताई चव्हाण त्यांचे पती आहेत रामेश्वरजी चव्हाण, हे आता प्रथमच या नगरसेवकाच्या पदासाठी वार्ड क्रमांक 5 मधून प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढत आहेत। हो नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, तुम्ही प्रथमच प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढत आहे, काय वाटते तुम्हाला प्रचार तुमच्या नगरामध्ये कोणकोणती विकास कामे अशी झालेली आहेत आणि कोणकोणती विकास कामे रखडलेली आहेत, त्या कामांना घेऊन तुम्ही आता मैदानात उतरलेले आहेत? 2011 पासून आम्ही जे ती धारक आहेत त्यांना कायम पट्ट्यासाठी अतोनात प्रयत्न करत आलेलो होतो। त्यांना PR कार्ड, घरकुलची योजना ही मिळवून देण्यात आम्हाला यश आलं। त्याच्यानंतर बराचसा भाग हा स्लम एरिया असला आणि थोडा नदीकाठी असल्यामुळं तिथं संरक्षण भिंत, रस्ते, नाले आणि त्यानंतर विविध विकास कामे करण्यात आलेली आहे। आपल्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेस बरेचसे विकास कामे झाले नाही असा आरोप विरोधकांच्या वतीने केला जात आहे। नाही, आता तुम्ही त्यावेळेस बघसान तर हा जो बसस्टँड ते दर्यापूर जुनी नगरपालिका रोड हा माझ्या पत्नीच्या वेळेस विकसित केलेला आहे आणि जे गावातले मेन रस्ते होते ते माझ्या पत्नीच्या वेळेसच विकसित करण्यात आले आणि प्रभाग 5 आणि जुना प्रभाग 3 होता हा, तर त्यावेळेसही विविध भागात रस्ते, रोड, नाले, रस्ते, संरक्षण भिंत, नवीन शाळेच्या बांधकामाच्या इमारती ह्या माझ्या पत्नीच्या कार्यकाळातच करण्यात आल्या आहेत। अशा कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरलेले आहेत? आता येणाऱ्या काळात आपल्याला गावाच्या सर्वांगीण विकासाकरता माननीय खासदार बळवंत भाऊ वानखळे व माननीय सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या नेतृत्वात ज्या नगराध्यक्ष ज्या उमेदवार आहेत मंदाकिनी भारसाकळे यांना निवडून आल्यानंतर जवळपास गावात भुयारी गटार योजना, डिवायडेटरचे रोड, त्याच्यानंतर नवीन शाळा, नवीन उद्यानं, त्याच्यानंतर नवीन मुस्लिम समाजासाठी शादीखाना हे बांधण्याचे प्रथम आम्ही प्राधान्य देणार आहे। तुमच्या प्रभागामध्ये मुस्लिम समाज आरोप करत आहे की आम्ही 25 वर्षापासून काँग्रेससोबत होतो, मात्र आम्हाला काँग्रेसनं डावललं, त्याच्यामुळे आम्ही आता भाजपशी हात मिळवणी केली। मुस्लिम समाज हा पूर्ण समजदार समाज आहे। 1-2 त्यातले नागरिक सोडले ज्यांना काँग्रेसच्या पक्षाने तिकीट नाही दिली तेच लोक असे बोलू शकतात। मुस्लिम समाजाला हे माहीत आहे देश लेवलवर हा विरोधी पक्ष भाजप काय त्यांच्यासोबत वागणूक करत आहे किंवा जातीय भेद निर्माण करत आहे। हिचा दर्यापूरची नागरिक व सर्व मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला नेहमी आदर राहिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे की ते काँग्रेसला सोडून कधीही दूर जातील नाहीत आणि काँग्रेसचे हात बळकट करतील। काँग्रेसचे काही तुम्ही म्हटलं नाराज आहेत, मग आता नगराध्यक्ष पदाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आता लढत होणार आहे। प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी आहेत, दुसरीकडे सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी आहेत, तर शिंदे गटाकडून प्रदीप मले आहे आणि उबाडाकडून त्या ठिकाणी भुतळा आहेत। काय वाटते ह्या चौरंगी लढतीमध्ये कोण विजय होईल? ह्या चौरंगी लढतमध्ये जुने अध्यक्ष होते त्यांचं तर मी काही बोलू शकत नाही, पण मागच्या वेळेस सुधाकर भाऊ एकदम कमी फरकाच्या मताने पडले होते। आता येणाऱ्या काळात त्यांच्याबद्दल गावात एक सहानुभूतीची लाट आहे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनीताई भारसाकळे ह्या सुस्वभावी सुसंस्कृत असल्यामुळं आणि त्यांना लोकांचा वाढता प्रतिसाद बघितल्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्या चांगल्या मताने निवडून येतील म्हणून। माजी नगराध्यक्षाच्या कामाबद्दल तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या कामाबद्दल काय वाटते, कोणते विकास कामे या ठिकाणी केले आहेत? मी त्याच्यावर जास्त काही बोलू शकणार नाही। आता सर्व जनतेला माहीत आहे की त्यांनी कोणते कामं केले आणि कोणते कामं केले नाहीत। सरकार असते, सरकार जात असतात, पण येणाऱ्या कार्यकाळात आपण किती चांगले कामं लोकांसाठी करू शकतो, लोकांना किती वेळ देऊ शकतो हे सुधाकर भाऊच्या माध्यमातून आता तुम्हाला सर्व जनतेला माहिती पडेल आणि सुधाकर भाऊ हे जनतेच्या मनातले उमेदवार असल्यामुळं मंदाकिनीताई भारसाकळे या चांगल्या मताने निवडून येतील। मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना मी एवढंच आवाहन करीन की कोणत्याही जातीवादीच्या राजकारणाला बळी न पडता पूर्ण काँग्रेस पक्षाला निवडून द्यावं
व काँग्रेस पक्षाचे अध्यक्षाचे उमेदवार सौ मंदाकिनीताई भारसाकडे व काँग्रेसचे सर्व नगरसेवकासाठी उभे असलेल्या उमेदवार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी कराल एवढी आशा मी बाळगतो. तर आपण पाहत असाल की या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 5चे रामेश्वरजी चव्हाण यांनी सांगितले आहे की जातीपातीच्या राजकारणाला बाजूला ठेवून विकास कामाच्या हेतूने या ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना जनतेने निवडून द्यावे, जेणेकरून दर्यापूर तालुक्याचा, दर्यापूर शहराचा विकास हा काँग्रेस करू शकेल. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.